राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या। यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना कोल्हापुरातील अनेक विषयांवर भाष्य केलंय। महिला सुरक्षितता ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे। जनतेनं खूप विश्वासानं या सरकारला जनादेश दिलाय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी महिला सुरक्षिततेचा विषय खूप गांभीर्यानं घ्यायला हवा असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता ही कुठल्याही सरकारची नैतिक जबाबदारी असते। भ्रष्टाचारमुक्त भारत व्हावा जे स्वप्न माननीय मोदीजी सातत्याने बोलतात, पण त्या गोष्टी कुठे ना कुठे ह्या दिसत राहतात। माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी हे जे भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप आज महाराष्ट्रात होत आहेत त्याच्यात कोणीही असेल तरी त्याला मदत करू नये। महाराष्ट्राने फार विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांच्या महायुतीला एवढा मोठा जनादेश दिला आणि या भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी नाही दिलेला तो। राज्य शासनानं गोकुळवर प्रशासक नेमलाय, मात्र या नियुक्तीला सत्ताधारी पक्षातील आक्षेप घेत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं सांगत या नियुक्तीवरच शंका व्यक्त केली आहे। ते कोल्हापूरमध्येच भारतीय जनता पक्षाचा मध्येच सरकारमध्ये आहेत काही लोक, त्याच्यातले आज त्यांच्यावर प्रशासक लावलेला आहे। सरकारनेच प्रशासक लावला आहे ना, म्हणजे काहीतरी गडबड आहे, कुछ तो गोलमाल आहे ना, दाल में कुछ काला है ही, त्याच्याशिवाय कसं। त्याच्यामुळे जर महाराष्ट्र सरकार जर प्रशासक लावत असेल आणि त्यांच्याच विचाराचा त्यांचाच मित्रपक्षातला एक आमदार आरोप प्रत्यारोप करत असेल तर हा विषय अतिशय गंभीर आहे। आणि आपण बघत असाल की ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ह्या फार लोकांच्या कष्टाने मानलेल्या आहेत। खूप लोकांनी कष्ट करून या संस्था उभे केल्यात आणि त्या संस्थांमध्ये असा जर भ्रष्टाचार होणार असेल तर माझी माननीय मुख्यमंत्र्यांना मागणी आहे, माझी अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून की महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने तुम्हाला विश्वासाने आज एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे आणि जर तुम्ही स्वतः तिथे जर प्रशासक ठेवला असेल तर ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे, कारण का भरडला जातोय तिथे गरीब कष्ट करणारा शेतकरी। गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असेल तर एकदाच दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ दे, मात्र आणखी एक केस भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन साफ होणार असेल तर आणि त्यात सामान्य शेतकरी भरडला जाणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही खासदार सुळे यांनी दिला आहेत त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना काही कागदपत्र दाखवली असेल तर त्यांनी एक प्रेस घेऊन सगळ्यांनाच कळवावं ना, कळू दे दूध का दूध पाणी का पाणी, एकदाचं काय तो सोक्षमोक्ष होऊ दे। जर भ्रष्टाचार झाला असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना ॲक्शन दिली पाहिजे, वॉशिंग मशीन करू नये। कारण का मोदीजींनी काय सांगितलं, ना खाऊंगा ना खाने दूंगा। त्यामुळे मोदीजींनी 2014 साली भ्रष्टाचार मुक्त भारत करीन असं सांगितलं होतं का, नाही तर आणखीन एखादी केस भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन साफ होणार असेल आणि त्याच्यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जाणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही। विकासाला आमचा विरोध नाही, मात्र पर्यावरण आणि शेतकरी यांना विश्वासात तो केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। आम्ही विकासाच्या बाजूनी आहोत, पण विकास होत असताना तिथली झाडं असतील, तिथली शेतकरी असतील, यांच्याबद्दल कुठलंही सरकार असू दे त्यांनी अतिशय संवेदनशील असलं पाहिजे। पर्यावरण आणि शेतकरी ह्यांना कॉन्फिडन्स देऊन त्यांना बरोबर घेऊनच विकास झाला पाहिजे। महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून सरकारनं ॲक्शन मोडवर येऊन कारवाई केली पाहिजे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे।